कार्यक्रमात आपल्या काशीगावची आंटी एक ताईन दादा त्यांचं या गडबडीत काय मी व्हिडिओ काढला नाही. लय काल पळापळी झाली तर त्यांच्या घरी पण आपण जाणार आहे. बोलवलंय आपल्याला त्यांनी काशीगाववरून आलती बघा. त्यांना आपलं घरी काय माहिती नव्हतं. फोन केलं तसं दाजीने तुमच्या सांगितलं. परत गावात आल्यावर दाजी आणाय गेलं. त्यात आल्यापासून एवढ्या म्हणजे रोळल्या होत्या ना आमच्यात. म्हणजे आपल्या घरातला एक हिस्सा असल्यागत आपल्या घरातला माणूस असल्यागत सगळं असं म्हणजे मलाच कसं वाटायचं. असं चालू आहे बघा सकाळ सकाळ कविता ताईचा दणका भांड्याचा. तर हे रातचा आपला कार्यक्रम काल जी झाला का तेव्हा तिकडे खिरीचं पातेलं त्यात ती गच्च भरले. हे इकडं पातेलं आमटीचं ताटानं भांड्यानं गच्च भरले. तर सकाळ सकाळ चालू आहे हिचं बघा ही कामधंदा कसं चालू आहे बघा हे बघा. काय करतं भांडी घासावं लागते ती. आता ही का रात्री आपण गोळा करून सगळी ठेवली. रात्री लई कटाळा आलता घासू वाटली नाही ती. गारठ पण पडलं होतं. रात झालती लय. परत सगळा पसारा आवरून शिना उशीर झाला लय. ठेवली गोळा करून शिना. म्हणलं आता घासायची सकाळ सकाळ. उठल्यापासून नवा चालू आहे बसली या. आता ह्याला 2-3 तास लागतील. थोडी येते का भांडी. अहो 2-3 तास नाही तर लागत. तासाभरात सगळं होतं या बघा. वय तासाभरात काय तर घरी नाही का तासाभरात व्हायला. काय 3-4 तास लागायला एवढी भांडी येते वय. अहो आपलं साधा सवासणीचा कार्यक्रम झालाय. कुठं बोकडा झालाय. बोकडाला एक लय राडा असतो बघा. बोकडाला का भांडी नसते ते कारण आहे मित्रांनो. एका बघुले तर सगळं असतं. पत्रवाळ्यान दुरून आणतो आपण त्यातच वाढतो. पण ह्याला तसं चालत नाही कारण ह्याला वेगवेगळं आयटम असते. पापडी असते कुरडे असते पोळ्या असते त्या गुळवणी आमटी भात हे असं म्हणजे लय राहतं ह्याला हो. त्यामुळे हे आपले घरचं सगळं सामग्री वापरावं लागते याला. एका वाटीत आमटी आणि भात आणि दुसऱ्या वाटीत गुळवणी एका वाटीत खीर पोळ्या हे असं म्हणजे बरेच प्रकार असते. तर त्यामुळं वेगवेगळं राहतं. आणि मटणाचं म्हणल्यावर काय नाही एका दोरणात 4 पीस टाकलं पत्रवाळीत आमटी ओतली आणि भाकरी दिली त्याच्यावर लिंबू कांदा दिला ही विषय संपतो. तसं हे जण आहे हो. आणि तुम्हाला चला दारातला आता घाणन पसारा दाखवतो. घरात पण कसा राडा आहे काय आता काय करायचं होतंय तेवढं चालूच आहे करायला. इकडे कालची धुनी पिणी काय काढली नाही ती बघितली नाही बघा. हे सगळं पसारा आहे तसा आहे. फक्त आता एक गोटा तेवढा झाडून घेतलाय थोडासा. अजून इकडं झाडायचं आहे. एक केर तर तुम्हाला दिसतोय इकडं. गुरं तर आपली सगळी तेव्हा तिकडं पलीकडे राहणार ती घरला आणली नाही ती. आणि हे बघा आहे ते केळ्या फण्या आपल्या आल्यातलेले मतान लागले तुटून पडाय. मग म्हणलं घरात माश्या घोंघोंग करूच तर बाहेर आणून ठेवली ती. तर इकडं आपला चालू आहे पसारा. तुम्हाला आता घरातलं जरा दाखवतो वातावरण. तर घरातलं काय अजून व्यवस्थित केलं नाही. तर हे बघा असं आहे. जिथले तिथं अजून सगळं पडलंय बरं का. आताशी पहिली सुरुवात आपली भांड्यावरनं झाली आहे. आणि घरातला अजून झाडलोट झालं नाही. इथं पिल्ली आहे ती चवचव वरडायला लागली ती सोडली पण नाहीत. हो का तर कविता ताईचा सकाळ सकाळचा दणका चालू आहे भाट्यावर. काय करायचं असल्या गारट्यात ते बोरचं पाणी जरा गरम आलं तर बरं आहे. नाहीतर लयच परत थंड वाजायची अजून. होय पाणी मोकळाय त्यामुळं काय वाटत गार असू नाही तर गरम असू भाव तर लागणारच आहे. सगळं स्वच्छ लागणार आहे घासली. नाही स्वच्छता करायची आहे हो. आम्ही म्हणत नाही ती पण जरा गारट्याचं थोडंसं ऊन पडलं म्हणजे बरं वाटतं. आता कुठलं उन्हाची वाट बघत बसता दुसरी काम आहेत की. तर काल सांगता एक राहून गेलं बघा. काल आलती कुठलं गाव काशीगाव भाजीच्या पण ध्यानात येणार. काल कार्यक्रमात आपल्या काशीगावची आंटी एक ताईन दादा त्यांचं या गडबडीत काय मी व्हिडिओ काढला नाही. लय काल पळापळी झाली तर त्यांच्या घरी पण आपण जाणार आहे. बोलवलंय आपल्याला त्यांनी काशीगाववरून आलती बघा. त्यांना आपलं घरी काय माहिती नव्हतं. फोन केलं तसं दाजीने तुमच्या सांगितलं. परत गावात आल्यावर दाजी आणाय गेलं. त्यात आल्यापासून एवढ्या म्हणजे रोळल्या होत्या ना आमच्यात. म्हणजे आपल्या घरातला एक हिस्सा असल्यागत आपल्या घरातला माणूस असल्यागत सगळं असं म्हणजे मलाच कसं वाटायचं त्या काम करायच्या. ही मी म्हणायची बसा करू नका. जुती पण म्हणायची करू नका ताई नुसतं बसा. पण त्या अशा बसतो ना त्या आम्हाला त्यांनी लय मदत करू लागितली थांबा म्हणजे मी पण करू लागते.
म्हणजे सवासनीला ताट अहो म्हणा. लय म्हणजे आपल्यात माणसं कमी होती, ही त्यांनी भरून आपली कमी काढली. त्यांनी स्वयंपाक करू लागितला. परत जी सुवासनी ही ताट असते ती ताट करू लागितली. पोळ्याला जी उंड असते तर काय मेन ती उंड त्या ताईंनी म्हणजे केलं पोळ्या लाटायला बघा. म्हणजे असं म्हणजे भारी वाटतं आपली कुठं तर आपली म्हणजे हे आहे जरा. काल रात्री गेल्यावर जरा करमना येड्यागत वाटायला लागलं. त्यांचा आवाज जरा कानापाशी असा हाक मारलेला बोललेला असं ऐकू यायचं. परत त्या ताईंचा फोन आला, हे निघत परत केला. बोललो परत अर्धा तास बोलत होतो, उशीरपर्यंत बोलत होतो. त्या कार्यक्रमामुळे बोलता आलं नाही त्यांच्या संग, मला पण बसता आलं नाही. दोन गोष्टी जरा वेळ असतं म्हणजे बसलो असतो, बोललो असतो. त्यातनं पण एवढं काम होतं, त्यातनं पण बोलायचं बरं का. येता जाता जरा इकडं तिकडं 5 मिनिटं का होईना टाइम काढून बोलत होतो. पण हे असतं वेगळंच असतं की जरा. राडा असल्या वेळ भेटत नाही हो. तरी पण त्या ताईंना किंवा दादांना आम्ही म्हणलं बरं का, आज जरा आमच्या मध्ये राडा आहे, सवासणीचा कार्यक्रम आहे, समजून घ्या. आणि ते बी म्हणले असू द्या, सवासणीचा कार्यक्रम त्यांना पण माहिती आहे, त्यामुळे राडा राहतोच म्हणली. आज बोलायला नाही भेटलं किंवा काय असेल ती आपण परत एखाद दिवशी कमी भरून काढू म्हणले. तर आता ती आली माग बसली तेव्हा तिथं भांड्याचा कालवा ऐकून शिना हळूहळू येऊन बसली या. नाही का भांडी बाहेर आणायची नाही आणायचं तसलं काय नाही. कसं आहे असं असतं थोरल्या जावच्या जीवावर बसून खायचं आहे का ना. होय होय म्हणती या निवांत झोपली. पण काय हाय हातुरणावर तिनं भांडी गोळा केली नाही ती काय नाही ती ताई उठती वाट बघत झोपली या. कांबुरनातनं बाहेर मी वाटत नाही गारचं लागतं या. काय करायचं हा. मोटर बंद कर आता, इथं मायापाशी आहे. बंद केली मोटर, मोटर बंद कर. मोटर बंद कर म्हणून सांगते तिला, कारण की पाणी मशी खाली येतं या. एवढी का असं धुवून झाली की परत अजून चालू करायची. मग कशा होत्या कालच्या ताई ग? भारी होता स्वभाव तर एवढा भारी होता ना त्यांचा, वाटलं सुद्धा नाही त्या परकी ते की असं जाणीव सुद्धा झाली नाही. एकदम आपल्यासारखी माणसं कशी असते आणि आम्हाला पाहिजे तसं होते बरं का. असं आल्यापासून म्हणजे जरा आल्या आल्या ओळख वस्तू जुती पण गप होती. पण ज्या वेळेस वाटतं की नवीन नवीन माणूस आले, स्वभावाचं माहिती नसतं ज्यावेळेस म्हणजे त्या म्हणजे आमच्या संग जसं राहायला लागल्या तसं मग आम्हाला समजायला लागलं ना. रात्री हिचं पण नाव काढलं होतं त्या ताईंनी. त्या ताई काय करते त्या काय नाही म्हणलं हाय आज जेवते जेवण चालायची म्हणलं. भारी वाटतं काय न्यायचंय सांगा. त्या ताईचा पण एक स्वभाव मला असा पटला, जसं माझं विचारायचं तसं त्या ताईंचं विचारायचं. त्या ताई म्हणल्या काय न्यायचंय जाताना सगळं हाय तोपर्यंत एकमेकाला गोड बोलून शिना, एकमेकाचं सुख दुःख वाटून घेणं हेच खरं माणुसकी आहे. ते लय मला पटलं, कारण की जे माझं विचारायचं तेच त्या ताईत विचारायचं. त्यामुळं त्या लगे मनात उतरल्या माझ्या. रात्री पण म्हणल्या काय खरं जावं लय भारी वाटलं काल मला, पण मला लय वाईट वाटलं म्हणलं तुम्ही लगेच गेला. ते आपल्या मागे काय राडा होता व नाही तर मग काय नाही लय बाहेर चांगला बेस केला असता, पण राडा असल्यामुळं जरा घोटाळा झाला विसा. आम्हाला टाइमच येत